घरातील पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले तर दुःखासोबत अनेक आर्थिक आणि सरकारी प्रक्रिया समोर येतात. बँकेला कधी कळवायचे, पीपीओ कुठे लागतो, फॅमिली पेन्शन कशी सुरू होते, कोणती कागदपत्रे लागतात आणि मृत्यूनंतर आलेली पेन्शनची रक्कम काय करायची, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम डेथ सर्टिफिकेट मिळवा. मृत्यूची अधिकृत नोंद झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट मिळवणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे, कारण पुढील अनेक प्रक्रियांमध्ये मृत्यूचा पुरावा लागतो. उदाहरणार्थ, बँकेला माहिती देताना, फॅमिली पेन्शन सुरू करताना, पीएफ और ईपीएस क्लेम करताना, इन्शुरन्स क्लेम करताना, ग्रॅच्युइटी और अदर रिटायरमेंट बेनिफिट्स, इतर सरकारी खात्यांमध्ये नोंद बदलताना. केंद्र व राज्य सरकारच्या पेन्शन प्रक्रियेत डेथ सर्टिफिकेट हा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. सीपीएओच्या माहितीनुसार फॅमिली पेन्शनसाठी डेथ सर्टिफिकेट सोबत संबंधित अर्ज करावा लागतो. डेथ सर्टिफिकेटच्या अनेक सर्टिफाईड कॉपी सुरक्षित ठेवा आणि डिजिटल कॉपी देखील जतन करा. पेन्शन बँकला मृत्यूची माहिती द्या. पेन्शन ज्या बँक खात्यात जमा होत होती त्या पेन्शन पेईंग ब्रांचला मृत्यूची माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्पाऊस बँकेला मृत्यूची माहिती देऊ शकतो आणि डेथ सर्टिफिकेटसोबत पीपीओ इत्यादी कागदपत्रे देऊ शकतो. स्पाऊस म्हणजे जोडीदार, पत्नी किंवा पती साधारणपणे सोबत ठेवावीत. डेथ सर्टिफिकेट, पीपीओ, स्पाऊसचा आयडी प्रूफ, बँक पासबुक, अकाउंट डिटेल्स, आवश्यक असल्यास फॅमिली पेन्शन संबंधित ॲप्लिकेशन. महत्त्वाचे, शक्य तितक्या लवकर बँकेला माहिती द्या. पीपीओ शोधा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पीपीओ म्हणजे काय? पेन्शन पेमेंट ऑर्डर हा पेन्शनसंबंधी अत्यंत महत्त्वाचा अधिकृत रेफरन्स डॉक्युमेंट आहे. यामध्ये पेन्शनरची माहिती तसेच पेन्शन/फॅमिली पेन्शनशी संबंधित ऑथरायझेशन असू शकते. सीपीओच्या अधिकृत माहितीनुसार पीपीओमध्ये फॅमिली पेन्शनबाबतची माहिती असू शकते आणि काही परिस्थितींमध्ये पीपीओमध्ये फॅमिली पेन्शन आधीच ऑथराइज्ड असल्यास बँकेमार्फत प्रक्रिया सोपी होते. घरात काय करावे? पीपीओची ओरिजिनल कॉपी, फोटोकॉपी, स्कॅन/पीडीएफ सुरक्षित ठेवा. विशेष सूचना: पीपीओ हरवला असेल तर घाबरू नका. संबंधित पेन्शन अथॉरिटी/बँक/डिपार्टमेंटकडे डुप्लिकेट/रिलेव्हंट रेकॉर्ड मिळवण्याची प्रक्रिया असू शकते. जॉईंट अकाउंट आहे का ते तपासा. पेन्शनरचे बँक खाते त्यांच्या पती किंवा पत्नीसोबत जॉईंट अकाउंट आहे का हे तपासा. विशेषतः ईदर और सर्व्हायव्हर प्रकारचे जॉईंट अकाउंट असल्यास काही प्रकरणांमध्ये पेन्शनरच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन सुरू करण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते. अशावेळी जोडीदाराला डेथ सर्टिफिकेट आणि आवश्यक अर्ज बँकेत द्यावा लागू शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट, फक्त जॉईंट अकाउंट आहे म्हणून फॅमिली पेन्शन आपोआप मिळत नाही. फॅमिली पेन्शन मिळण्याची पात्रता आणि प्रक्रिया पीपीओ व संबंधित पेन्शन नियमांवर अवलंबून असते. फॅमिली पेन्शन कोणाला मिळते? पेन्शनरच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन कोणाला मिळणार हे संबंधित पेन्शनच्या नियमांवर ठरते. साधारणपणे पती किंवा पत्नी हा पहिला पात्र कुटुंबीय असतो. काही परिस्थितींमध्ये नियमानुसार मुलांना किंवा इतर पात्र कुटुंबियांनाही फॅमिली पेन्शन मिळू शकते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नॉमिनी आणि फॅमिली पेन्शनर हे एकच असतील असे नाही. नॉमिनी म्हणजे खात्यातील स्लॅश ठेवीतील रक्कम मिळण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती. फॅमिली पेन्शनर म्हणजे पेन्शनच्या नियमांनुसार फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी पात्र व्यक्ती. म्हणून नॉमिनी आहे म्हणजे फॅमिली पेन्शन मिळेल असे समजू नका. फॅमिली पेन्शनसाठी संबंधित पेन्शनचे नियम आणि पीपीओ तपासणे महत्त्वाचे आहे. नॉमिनी आणि फॅमिली पेन्शनर एकच असतात का? नेहमीच नाही. हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे. सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा पेन्शनरने आपल्या बँक अकाउंटमध्ये पत्नीला नॉमिनी केले आहे. याचा अर्थ एवढाच की बँकेच्या त्या खात्याशी संबंधित रक्कम मिळवण्याच्या प्रक्रियेत पत्नी नॉमिनी आहे. पण त्यामुळे पत्नीला फॅमिली पेन्शन आपोआप मिळेलच असे नाही. कारण नॉमिनी आणि फॅमिली पेन्शनर यांचे नियम वेगवेगळे असतात. पेन्शनरच्या मृत्यूनंतर खालील गोष्टी वेगवेगळ्या तपासाव्या लागतात. बँक नॉमिनी, फॅमिली पेन्शनसाठी पात्र व्यक्ती, इन्शुरन्स नॉमिनी, पीएफ नॉमिनी, विल आणि लीगल एअर्स. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा,
नॉमिनी आहे म्हणजे फॅमिली पेन्शन मिळणारच असे नाही. फॅमिली पेन्शन कोणाला मिळेल हे संबंधित पेन्शनच्या नियमांनुसार ठरते. फॅमिली पेन्शनसाठी डॉक्युमेंट्स तयार करा. केंद्र सरकारच्या सिव्हिल पेन्शन प्रक्रियेत डेथ सर्टिफिकेटसोबत फॅमिली पेन्शनसाठी ॲप्लिकेशन आवश्यक असू शकते. CPOने फॅमिली पेन्शनसाठी फॉर्म 14 आणि डेथ सर्टिफिकेटबाबत माहिती दिली आहे. संभाव्य डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट. डेथ सर्टिफिकेट, PPO, फॅमिली पेन्शन ॲप्लिकेशन, स्पाऊसचा आधार/ID प्रूफ, पॅन लागू असल्यास, बँक पासबुक, कॅन्सल चेक लागू असल्यास, फोटोग्राफ, मॅरेज प्रूफ आवश्यक असल्यास, डेट ऑफ बर्थ/एज प्रूफ, अन्य डिक्लेरेशन/फॉर्म्स, संबंधित डिपार्टमेंटने मागितलेली कागदपत्र. डॉक्युमेंट्स मे व्हॅरी अकॉर्डिंग टू पेन्शन टाईप अँड डिपार्टमेंट. PPOमध्ये फॅमिली पेन्शनची माहिती आहे का ते तपासा. पेन्शनरचा PPO, पेन्शन पेमेंट ऑर्डर, एकदा नीट तपासा. त्यामध्ये पती किंवा पत्नीला फॅमिली पेन्शन मिळण्याची माहिती आधीच नमूद आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर PPOमध्ये फॅमिली पेन्शनची माहिती आधीच असेल तर पुढची प्रक्रिया काही प्रकरणांमध्ये पेन्शन देणाऱ्या बँक प्राधिकरणामार्फत होऊ शकते. आणि जर PPOमध्ये ही माहिती नसेल तर संबंधित कार्यालयाकडून पुढील मंजुरीची प्रक्रिया करावी लागू शकते. म्हणून सोपा नियम लक्षात ठेवा. पहिले PPO तपासा, त्यानंतर फॅमिली पेन्शनची माहिती आहे का पहा, त्यानंतर योग्य कार्यालयात प्रक्रिया करा. पेन्शन व्यतिरिक्त इतर पैसे आणि बेनिफिट्स तपासा. पेन्शनरच्या मृत्यूनंतर फक्त महिन्याची फॅमिली पेन्शन पाहू नका. त्यांच्या नावावर इतरही पैसे किंवा बेनिफिट्स असू शकतात. सोप्या भाषेत खालील गोष्टी तपासा. बँकेमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट, FD/RD लॉकर, नॉमिनेशन इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, रिटायरमेंटचे पैसे, ग्रॅच्युटी पेन्शनची थकीत रक्कम म्हणजे ॲरियर्स, इतर मिळणारे रिटायरमेंट बेनिफिट्स. जर EPFOमध्ये खाते असेल तर EPFची रक्कम, EPS फॅमिली पेन्शन लागू असल्यास EDLI बेनिफिट म्हणून लक्षात ठेवा. पेन्शनरच्या मृत्यूनंतर फक्त फॅमिली पेन्शन नाही तर त्यांच्या नावावर असलेले सर्व फायनान्शियल बेनिफिट्स एकदा तपासणे महत्त्वाचे आहे. पेन्शनर EPFO किंवा EPSचा सदस्य असेल तर प्रक्रिया वेगळी असते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट सिव्हिल पेन्शन आणि EPFO किंवा EPS पेन्शन हे एकच नाहीत. जर मृत व्यक्ती EPFO किंवा EPSशी संबंधित असेल तर त्याची कागदपत्रे आणि नोंदी वेगळ्या तपासाव्या लागतात. उदाहरणार्थ, UAN EPFO रेकॉर्ड, नॉमिनेशन फॅमिली डिटेल्स स्कीम सर्टिफिकेट लागू असल्यास डेथ सर्टिफिकेट. काही प्रकरणांमध्ये आधार आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील लागतात. म्हणून अशावेळी EPFOचे नियम आणि संबंधित EPFO कार्यालयाची प्रक्रिया तपासणे महत्त्वाचे आहे. सोपं लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट पेन्शन बराबर वेगळी प्रक्रिया, EPFO/EPS पेन्शन बराबर वेगळी प्रक्रिया. म्हणून आधी मृत व्यक्ती कोणत्या प्रकारची पेन्शन घेत होती हे निश्चित करा. मृत्यूनंतर खात्यात आलेल्या पेन्शनचे काय हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. समजा पेन्शनरचा मृत्यू 10 तारखेला झाला आणि 1 तारखेला पेन्शन खात्यात जमा झाली. आता ही रक्कम कुटुंबाने आपोआप वापरावी का किंवा सगळी रक्कम परत करावी का? याचे एकच उत्तर नसते, कारण ती पेन्शन कोणत्या कालावधीसाठी देण्यात आली होती, मृत्यूची तारीख काय आहे आणि संबंधित पेन्शन नियमांनुसार बँक ॲडजस्टमेंट किंवा रिकव्हरी कशी होणार आहे यावर ते अवलंबून असते. म्हणून सुरक्षित नियम असा: मृत्यूनंतर खात्यात जमा झालेली पेन्शन स्वतःहून खर्च करू नका. आधी बँक किंवा संबंधित पेन्शन ऑथॉरिटीकडून त्या रकमेबाबत खात्री करून घ्या. हे केल्यामुळे पुढे रक्कम परत करण्याची किंवा रिकव्हरीची अडचण टाळता येऊ शकते. तर मित्रांनो, पेन्शनरच्या मृत्यूनंतर घाई न करता या 10 गोष्टी नक्की तपासा. फॅमिली पेन्शन, बँक अकाउंट, PPO, EPFO, इन्शुरन्स आणि इतर बेनिफिट्स यांची योग्य माहिती घेऊनच पुढची प्रक्रिया करा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.